मंडळी, सध्या बिग बॉस मराठी सुरू आहे आणि या बिग बॉस मराठीमध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामाही आपल्याला पाहायला मिळतोय. पण हाय व्होल्टेज ड्रामा आणि या सगळ्या गोष्टी सध्या बिग बॉस मध्ये सुरू जरी असल्या तरी सगळ्यांचं लक्ष लागून असलेला गुलीगत आता सूरज चव्हाण याविषयी रितेश देशमुख यांनी काय म्हटलंय हे आपण आजच्या या भागामध्ये ऐकणार आहोत. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सूरज बद्दल काय सांगितलंय हे ऐकूयात. रितेश देशमुख म्हणतात, किचन मधील काम म्हणजे जबाबदारी. जास्त आणि सर्वात कमी लेखनं जाणारे काम म्हणजे साफसफाई. काही लोक करतात पण त्यातही मोठेपणा दाखवतात. पण बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसचा इतिहास सूरज हा एकमेव आहे ज्यांनी या कामाला कमी लेखलं नाही. सगळे ड्युटी म्हणून साफ करतात. मला हे सांगायला अभिमान वाटतो की सूरज चव्हाण हे स्वतःचं घर म्हणून साफ करतात. बिग बॉसच्या इतिहासात एकच स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर असं मानलं आहे आणि तो सूरज चव्हाण आहे. आपण घरातील धूळ कचरा बाहेर काढतो तेव्हा घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते. या घरातील निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट आहात. मला कळतंय तुम्हाला टास्क कळायला वेळ लागतो, जास्त समजत नाही, दडपण येतं आणि विचार करता. पण तुम्ही भिवू नका, भिडा बिंदास नडा असा सल्लाही रितेश देशमुखने सूरजला दिलाय. तुमच्यात तेज दिसलं. टास्क मध्ये तुम्हाला एक जण बोलला की बुक्कीत तुझं मुंडकं छाटील, पण तुम्ही माघार घेतली नाही. याला बोलतात हिम्मत. हा दिवस झाले आता, कोणाला फरक पडत नाही. तुम्ही तुमचं मत मांडा. इतर लोक ऐकत नसतील पण महाराष्ट्र ऐकत असल्याचं रितेशने सूरज चव्हाणला सांगितलं. दरम्यान बिग बॉसच्या घरातून या आठवड्यातून नेमकं कोण बाहेर जाणार हे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सांगणार आहेत. या आठवड्यांमध्येच दुसरा स्पर्धक बाहेर पडणार आहे. त्यामुळं भाऊच्या धक्क्यावर कोणाला धक्का बसणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.